नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच परिवीक्षिका या पदासाठी एक्झाम होणार आहे त्याबद्दल आपण अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत। तर त्यामधील आहे पोषण अभियान, जे तांत्रिक घटकमध्ये दिलेलं आहे। तर यामध्ये पोषण अभियानामध्ये कोणत्या योजना येतात त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। बघा, पहिली योजना आहे मध्यान्ह आहार योजना। ते सुरुवात केव्हा झाली तर 15 ऑगस्ट 1995। केव्हाची आहे? 15 ऑगस्ट 1995ची आहे मध्यान्ह आहार योजना आणि हे केंद्र पुरस्कृत योजना आहे। सुरुवातीचे नाव काय होते तर प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम असे त्याचे सुरुवातीचे नाव होते। म्हणून या कार्यक्रम ह्या नावाने सुरुवात झाली होती। कशी सुरुवातीला नाव कसे होते? प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम। मग 2004 मध्ये MDM या नावाने हा कार्यक्रम सुरू झाला। म्हणजेच हा कार्यक्रम मध्यान्ह भोजन योजना म्हणजे मिड डे मील म्हणून या नावाने सुरू झाला। तर हे जी योजना चालते तर ह्या कोणत्या मंत्रालयामार्फत चालते तर शिक्षण मंत्रालयाद्वारे चालते। आधी मानव संसाधन विकास मंत्रालय असं नाव होते आणि हेच नाव आता चेंज होऊन शिक्षण मंत्रालय झालेलं आहे। तर उद्देश काय आहे या योजनेचा तर उपासमार आणि कुपोषणाचे उच्चाटन करणे, शाळेत प्रवेश आणि उपस्थिती वाढविणे आणि विविध जातीमध्ये समाजकारण सुधारणे, तळागाळात विशेषतः महिलांना रोजगार देणे हा या योजनेचा उद्देश आहे। प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी हा जगातील सर्वात मोठा शालेय भोजन कार्यक्रम मानला जातो। तर लाभार्थी कोण आहेत? समग्र शिक्षा अंतर्गत सहाय्यप्राप्त सरकारी आणि अनुदानित शाळा तसेच मदरशामधील सर्व मुले या योजनेच्या अंतर्गत येतात आणि योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला कमीत कमी 200 दिवस शिजवलेले अन्न दिले जाते। कोणत्या योजनेअंतर्गत? ते मध्यान्ह आहार योजना, त्यालाच मिड डे मील असं सुद्धा म्हटले जाते। 2004 मध्ये नाव चेंज करण्यात आलं, मिड डे मील असं करण्यात आलं। ही योजना केव्हाची आहे तर 15 ऑगस्ट 1995चीच आहे, पण 2004 मध्ये हा कार्यक्रम मिड डे मील या नव्या नावाने ओळखला जाऊ लागला। तर बघा, हा जो 2015 मध्ये म्हणजे मध्यान्ह भोजन योजना आहे, यामध्ये 2015 मध्ये काही नियम करण्यात आले, सुधारणा करण्यात आली त्यामध्ये। तर काय सुधारणा आहेत? शाळेतच मुलांना जेवण दिले जाते। म्हणजे 2015 पासून काही नियम लागू करण्यात आले या योजनेमध्ये। तर शाळेतच मुलांना जेवण दिले जाईल। धान्य उपलब्ध नसल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कोणत्या दिवशी शाळेत दुपारचे जेवण दिले जात नसेल तर राज्य सरकार पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत अन्न सुरक्षा भत्ता देईल। असे सुद्धा 2015 मध्ये हे सुधारणा करण्यात आली। त्यानंतरची तिसरी सुधारणा, बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती मध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल। म्हणजे RTE ॲक्ट अंतर्गत ह्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या योजनेत तर मध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख कोण ठेवील तर शाळा व्यवस्थापन समिती ठेवील। मग पोषणासंबंधीचे मानके काय आहेत तर बघा, या ठिकाणी इयत्ता, कॅलरीज आणि प्रथिने किती राहील तर प्राथमिक स्तरासाठी म्हणजे 1ली ते 5वी वर्गातल्या मुलामुलींसाठी कॅलरीज 450 कॅलरीज आणि 12 ग्राम प्रथिने। उच्च प्राथमिक स्तर म्हणजे 6वी ते 8वी पर्यंतच्या मुलामुलींसाठी 700 कॅलरीज आणि 20 ग्राम प्रथिने। तर ह्या आपण इथं काय मध्यान्ह भोजन आहार योजना। त्यानंतरची आपण पुढची योजना बघणार आहोत, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना। कॅबिनेटची मंजुरी 29 सप्टेंबर 2021ला मिळाली। आपण हे जे बघत आहोत हे विजयपथ पब्लिकेशन विजयपथ पब्लिकेशनचे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका तांत्रिक डायरी आहे। या पुस्तकातून आपण ही माहिती बघत आहोत। तर बघा, कालावधी किती आहे? कालावधी अध्यक्षतेखाली आर्थिक वर्ष 21-22 ते 25-26 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली। कोणत्या योजनेद्वारे? प्रधानमंत्री भोजन शक्ती योजनेद्वारे। नामकरण, सरकारी आणि अनुदानित शाळांमधील
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना आता PM पोषण योजना म्हणून ओळखली जाणार। जे आपली मध्यान्ह आहार योजना आहे तीच योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना म्हणून ओळखली जाणार आणि ते मंजुरी कॅबिनेटची मंजुरी केव्हा मिळाली? 29 सप्टेंबर 2021ला मिळाली। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना आता PM पोषण योजना म्हणून ओळखली जाणार आहे। योजनेत करण्यात आलेले काही बदल, तर मग आता नावामध्ये चेंज झालं तर त्यामध्ये योजनेमध्ये पण काही बदल झाले असतील, तर ते कोणते बदल झाले आहेत ते इथं बघा। ही योजना प्राथमिक वर्गातील सर्व 11.80 कोटी मुला व्यतिरिक्त शासकीय आणि शासनाद्वारे अनुदानित प्राथमिक शाळांच्या पूर्व प्राथमिक किंवा बालवाटिकामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे। तिथी भोजनाच्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाईल। तिथी भोजन हा एक सामुदायिक सहभाग कार्यक्रम असून त्यात लोक विशेष प्रसंगी किंवा सणावाराला मुलांना विशेष अन्न पुरवतात। मुलांना निसर्गाचा आणि बालकामाचा अनुभव मिळावा यासाठी शाळेमध्ये शालेय पोषण बागांच्या विकासास सरकार प्रोत्साहन देत आहे। 3 लाखाहून अधिक शाळांमध्ये या बागा विकसित करण्यात आलेल्या आहेत। योजनेचे सामाजिक लेखापरीक्षण सर्व जिल्ह्यांमध्ये अनिवार्य करण्यात आलेले आहे। ॲनिमियाचा उच्च प्रसार असलेले जिल्हे तसेच महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये मुलांना पूरक पोषण घटक पुरविण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य आणि भाज्यावर आधारित पाककृती आणि नाविन्यपूर्ण मेनूंना प्रोत्साहन देण्यासाठी गाव पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व स्तरावर पाककला स्पर्धांना प्रोत्साहन दिले जाईल। योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला बचत गटाच्या सहभागास प्रोत्साहन दिले जाईल। स्थानिक आर्थिक वाढीसाठी स्थानिक पातळीवर उगवलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थाच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल। या योजनेचा लाभ देशातील 11.20 लाख शाळांमधील 11.80 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। प्राथमिक वर्गातील मुलांच्या आहारामध्ये 100 ग्राम अन्नधान्ये, 20 ग्राम कडधान्ये, 50 ग्राम भाजीपाला आणि 5 ग्राम तेल व चरबी म्हणजे फॅट्स यांचा समावेश असेल। तर उच्च प्राथमिक शाळेतील मुलांच्या आहारात 150 ग्राम अन्नधान्ये, 30 ग्राम कडधान्ये, 75 ग्राम भाज्या आणि 5 ग्राम तेल आणि मेद अनिवार्य करण्यात आलेले आहे। तर जेव्हा मध्यान्ह आहार योजना आहे तर ह्या योजनेचं प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना असं नाव केव्हा करण्यात आलं? 29 सप्टेंबर 2021ला करण्यात आलं आणि त्यानुसार मग ह्या सुधारणा करण्यात आल्या, ज्या आपण आता म्हणजे वाचून घेतलेल्या आहेत। तर ह्या सुधारणा म्हणजे करण्यात आलेल्या आहेत, ह्या महत्त्वाच्या आहे। तर ही योजना म्हणजे इथंच मग दुसऱ्या भागामध्ये आपण पुढील योजना बघणार आहोत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। धन्यवाद।